नमस्कार मित्रांनो, तुम्हाला अनंत थायरॉइडचा कथा त्रास विथ आहे का? राजेश्रीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्हाला थायरॉइडचा त्रास आहे का आणि गेल्या काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून शरीरात सतत दुखतंय का? कधी हातपाय दुखतात, कधी खांदे आणि पाठ दुखते, कधी गुडघे किंवा इतर सांधे कडक झाल्यासारखे वाटतात आणि मनात प्रश्न येतो, थायरॉइडचा आणि या शरीरदुखीचा खरंच संबंध आहे का? तर हो, काही लोकांमध्ये विशेषतः हायपोथायरॉइडिझम म्हणजेच थायरॉइड कमी काम करत असताना स्नायूंमध्ये दुखणे, कडकपणा, अशक्तपणा आणि सांध्यांमध्ये वेदना किंवा स्टिफनेस जाणवू शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट, शरीर दुखतंय म्हणजे ते फक्त थायरॉइडमुळेच आहे असं समजू नका. शरीरदुखीची अनेक कारणं असू शकतात. चला, थायरॉइडमध्ये शरीर का दुखू शकतं हे सोप्या भाषेत समजावून घेऊया. पहिलं कारण, शरीरातील चयापचनाची गती कमी होणे. हायपोथायरॉइडिझममध्ये शरीरात थायरॉइड हार्मोन्स कमी तयार होतात, त्यामुळे शरीराच्या अनेक प्रक्रिया नेहमीपेक्षा हळू होऊ शकतात. यासोबत थकवा, वजन वाढणे, थंडी जास्त जाणवणे, बद्धकोष्ठता आणि स्नायू दुखणे अशी लक्षणंही दिसू शकतात. म्हणून काही लोकांना सकाळी उठल्यावर शरीर जड झाल्यासारखं आणि स्नायूंमध्ये कडकपणा जाणवतो. दुसरं कारण, स्नायूंमध्ये वेदना आणि स्टिफनेस. हायपोथायरॉइडिझममध्ये स्नायूंमध्ये स्टिफनेस होऊ शकतो, म्हणजे स्नायू दुखणे, स्पर्श केल्यावर संवेदनशील वाटणे किंवा हालचाल करताना कडकपणा जाणवणे शक्य आहे. काही लोकांना हातपाय, खांदे, पाठ किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये असा त्रास जाणवू शकतो. तिसरं कारण, सांध्यांमध्ये वेदना आणि कडकपणा. थायरॉइड कमी असल्यास काही प्रौढांमध्ये सांधेदुखी आणि स्टिफनेस होऊ शकतो. विशेषतः हात आणि गुडघ्यांच्या सांध्यांमध्ये त्रास जाणवू शकतो. काही वेळा हात-पायांच्या छोट्या सांध्यांमध्ये सूजही येऊ शकते. म्हणून जर तुम्हाला थायरॉइड आहे आणि त्यासोबत सतत सांधेदुखी किंवा शरीरदुखी होत असेल, तर ती लक्षणं डॉक्टरांना नक्की सांगा. चौथं, फक्त दुखतंय म्हणून स्वतःहून थायरॉइडचं औषध वाढवू किंवा कमी करू नका. थायरॉइडच्या औषधाचा डोस योग्य आहे की नाही हे डॉक्टर तपासणी आणि रक्तातील थायरॉइड चाचण्यांच्या आधारे ठरवतात. जर उपचार सुरू असूनही शरीरदुखी किंवा सांधेदुखी कायम असेल, तर त्यामागे दुसरं कारणही असू शकतं. कारण शरीरदुखी ही फक्त थायरॉइडची लक्षणं नसतात. पाचवं, थायरॉइडसोबत इतर लक्षणांकडेही लक्ष द्या. जर शरीरदुखीसोबत सतत थकवा, वजन वाढणे, थंडी जास्त जाणवणे, बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी होणे, केस गळणे किंवा मासिक पाळीतील बदल अशी लक्षणंही असतील, तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे. एकच लक्षण पाहून स्वतःचं निदान करू नका, कारण अशी अनेक लक्षणे इतर कारणांमुळेही होऊ शकतात. आता प्रश्न येतो, काय करायचं? सर्वात आधी, थायरॉइडचा त्रास असल्यास डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या आणि औषधं नियमित घ्या. औषध स्वतःहून बंद करू नका. तुमची शरीरदुखी नवीन सुरू झाली असेल, वाढत असेल किंवा औषध घेत असूनही कमी होत नसेल, तर डॉक्टरांना याबद्दल सांगा. आहारामध्ये संतुलित आणि पौष्टिक पदार्थ ठेवा. पुरेसं पाणी प्या आणि तुमच्या क्षमतेनुसार नियमित शारीरिक हालचाल ठेवा. पण शरीरदुखी खूप जास्त असेल, सांध्यांना सूज किंवा गरमपणा असेल, ताप येत असेल किंवा रोजच्या कामांवर परिणाम होत असेल, तर वैद्यकीय तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, थायरॉइड आहे म्हणजे शरीरदुखी होणारच असं नाही. थायरॉइडची समस्या असलेल्या व्यक्तीला शरीरदुखी झाली तर तिचं कारण थायरॉइड आहे की दुसरं काही, हे योग्य तपासणीशिवाय सांगता येत नाही. म्हणून इंटरनेटवर एखादा घरगुती उपाय पाहून औषध बंद करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. शेवटी एवढंच सांगायचं आहे, जर तुम्हाला थायरॉइडसोबत सतत शरीरदुखी जाणवत असेल, तर त्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. लक्षणं ओळखा, योग्य तपासणी करा आणि योग्य उपचार घ्या. हा व्हिडिओ माहितीच्या उद्देशाने आहे.
तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.